मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली सध्या येरवडा येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेला संजय दत्त येत्या 2 महिन्यात जेलमधून कायमचा सुटणार आहे. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात संजय दत्तची जेलमधून सुटका होणार असल्याचं वृत्त आहे. नियमानुसार संजय दत्तची शिक्षा 7 मार्चला संपत आहे. या दरम्यानच्या कालावधीत तो तुरुंगाला कायमचा टाटा करू शकतो, असे तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माहिती दिल्याचं वृत्त आहे. संजय दत्त 21 मे 2013 पासून पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी आढळल्यानंतर त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र कोर्टाने शिक्षा सुनावण्यापूर्वीच संजय दत्तने 18 महिने जेलमध्ये घालवले होते. त्यामुळे त्याला 3.5 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार होती. आता संजय दत्तने 2 वर्ष 9 महिने शिक्षा भोगली आहे. मात्र प्रत्येक कैद्याला शिक्षेमध्ये 114 दिवसांपर्यंत सूट मिळते. त्यानुसार संबंधित कैद्याची सरासरी 4 महिने आधी सुटका होऊ शकते. शिवाय चांगल्या वर्तणुकीमुळे कैद्यांची वेळेआधीच सुटका करण्यात येते. मात्र संजयला अशी कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचं कळतंय. सेलिब्रिटी असल्यानं संजय दत्तशी संबंधित घडामोडीवर माध्यमे आणि समाजातील जागृत नागरिकांचे लक्ष असते. त्यामुळे संजय दत्तच्या बाबतीत सामान्य कैद्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि सूट याप्रमाणेच न्याय दिला जाणार आहे.